हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी अभिजित कुलकर्णी. गेली 5 ते 6 वर्ष झाले डिजिटल मार्केटिंग करतो. तर जेव्हा डिजिटल मार्केटिंगमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये बरीच लोकं मला विचारतात, की "सर माझं पेज नाहीये, पेज क्रिएट करा आणि मला लगेच लीड जनरेशन पाहिजे." तर लगेच लीड जनरेशन चालवणं हे योग्य की अयोग्य? तर अयोग्य. तर काय होतं, एकदम सोपं उदाहरण सांगतो 2 मिनिटात मी तुम्हाला, की जेव्हा आपल्याला एक मित्र आपला बनतो, तर मित्र बनल्यानंतर आपण त्या मित्राला काय म्हणतो, की "अरे भेट, चल बोलू आपण, गप्पा मारू" वगैरे. तुम्ही त्याला भेटल्यानंतर असं म्हणतात, की "अरे पैसे दे." लगेच मित्र झाल्यावर तुम्ही कोणाला म्हणतात का? तर सेम Facebookबद्दल, सेम सोशल मीडिया मार्केटिंगबद्दल किंवा डिजिटल मार्केटिंगबद्दल आहे, की तुम्ही त्या अल्गोरिदमशी जोपर्यंत फ्रेंडली होत नाही, तर तुम्ही 1-2 महिने जाऊ द्या ना. 1-2 महिने गेल्यानंतर तो तुम्हाला ओळखायला लागतो मित्र. तुम्ही त्याला समजायला लागतात, तो तुम्हाला समजायला लागतो. तर हे जेव्हा होतं, तेव्हा तुम्ही जेव्हा त्याला पैसे मागतात, तो तुम्हाला इझिली देतो आणि ते पैसे कशासाठी आहेत, हे पण तो न विचारता पुढच्या गोष्टी करायला लागतो. ठीक आहे, तर सेम सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल किंवा फेसबुक मार्केटिंग बद्दल आहे. तर सुरुवातीला तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश करा. पेज जुनं झाल्यानंतर त्याच्यावर कंटिन्युअसली ऑर्गॅनिक पोस्टिंग करा. म्हणजे त्याला, त्या मित्राला, फेसबुक हा एक तुमचा मित्र आहे, त्याला भेटत राहा आणि भेटल्यानंतर मग त्याला ऍडव्हर्टाइजमेंटसाठी रन करा. मग ते लीड जनरेशनसाठी असो, ब्रँड अवेअरनेससाठी असो, की एंगेजमेंटसाठी असो. बहुतेक लोकांना माहिती असेल या स्ट्रॅटेजीज काय असतात, तर पण एक थोडक्यात सांगतो की हे कसं काय होईल, की जेणेकरून तुम्हाला तो मित्र पैसे देईल आणि तुमची ऍडव्हर्टाइजमेंट रन करेल. थँक्यू.